डिक्लेरेशन झालंय. देऊळ बंद 100 कोटी पार गेला. आपण खालीच करायचं मंडळीचा आपण जोरदार सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण त्यांना सूर्य भारत सूर्यभूषण राष्ट्रीय सन्मान या ठिकाणी प्रदान करत आहोत आणि सगळ्यात जास्त जोरदार टाळ्यांसाठी झाल्या पाहिजे. अतिशय उत्तम कारकीर्द. मॅडम डायलॉग झालाच पाहिजे. कधी शेतकरी नसेल पाहिला. दीडशेहून अधिक जास्त फॅकल्टी आलेले आहेत आणि साधारण 100 ते 125 पत्रकार आलेले आहेत पुण्यातून आणि पुण्याच्या आजूबाजूतील परिसरातून. हा शो आपण खास करून प्रवीण तरडेजी, स्नेहल तरडेजी, वाणी साहेब आणि ऑफकोर्स मोहनदाशीजी या सर्वांनी जे काही अतिशय उत्कृष्ट आपल्याला एक शेतकऱ्यांविषयी त्यांच्या वेदनांविषयी जी काही जाणीव करून दिलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्या खरोखर मनापासून आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमचा ज्याला माती कळते, ज्याला शेती कळते, त्यालाच नाती कळू शकतात हे स्वामींच्या कृपा आशीर्वादात दाखवून दिलं. आणि मला असं वाटतं की ते खरंच अविस्मरणीय आहे, अद्वितीय आहे, अद्भुत आहे आणि आमच्यासारख्या स्वामी सेवकाला सुद्धा अनाकलनीय आहे. सन्मानित करतोय आणि सायटेशन माननीय कैलासजी वाणी सर. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ज्याप्रमाणे या सर्वांनी आपल्या समोर एक अप्रतिम कलाकृती सादर केलेली आहे. प्रत्येकाला विचार करायला लावणारे आपल्या सूर्य दत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक चेअरमॅन प्राध्यापक डॉक्टर संजय बिचोडिया, सुषमा मॅम यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतो. पुढे या. यानंतर ज्यांचं फार योगदान आहे प्रवीण सरांचा खास आग्रह आहे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान. त्यानंतर मान्य विशाल चांदणी यांचा आपण सन्मान करतो. त्यानंतर रमेशजी 5-6 लोकांचाच करतोय. ओके. तिचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. संकेत घाट, साऊंड रेकॉर्डिस्ट राशी भुट्टे तिचाही आपण या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. आणि अशानेच माणूस मोठा होतो आणि हेच मोठ्या माणसाचं लक्षण असतं. आता आपण या ठिकाणी माननीय प्रवीण तरडे आणि माननीय स्नेहल तरडे यांचा सन्मान करतोय. प्लीज मॅडम आपण पुढे यावं. माननीय शेतकऱ्यांची शोकांतिका की जन्मतो तो कर्जा घरी, जगता कर्ज उरावरी, मरतो तरी कर्ज उरी, तो भारतीय शेतकरी. ही संकल्पना कुठेतरी मोडून काढच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रवीण सरांनी केला. आपण प्रवीण सरांचा जाता या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान. कारण डिरेक्शन डिपार्टमेंट हेड भास्कर परिश्रमातून आणि नवीन कल्पनेतून हा चित्रपट या ठिकाणी साकारलाय. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि आता माननीय प्रवीण तरडे सर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आपण नेहमी ज्यांना फ्रंटला बघतो त्यांच्या व्यतिरिक्त हे पॅकिंगचे जे कलाकार असतात यांच्यामुळे कलाकृती खुलून दिसत असते. देऊन सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या. 100 कोटींचा टप्पा नुकताच पार पाडलाय. 5 ते 10 हजार फटाक्यांची लढ आपण बाहेर फोडलेली आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे या दृष्टिकोनातून खरंच आपल्या सर्वांसाठी मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून एक अभिमानाचा क्षण आहे. आणि काय दर्जाचं काम, अतिउत्कृष्ट असं काम या ठिकाणी मान्य. टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे असं मला वाटतंय. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. हे खरं प्रेम. त्या प्रेमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सरांचा या ठिकाणी सन्मान करतोय. सर देऊळ बंद 3 करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मराठी माणूस असाच पुढे जाओ. देऊळ बंद 3-4 जागतिक समस्यांपर्यंत पोहोचो आणि हा मराठी झेंडा अटके पार जावो अशी सदिच्छा आम्ही सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला तुमचा सन्मान करण्याची संधी दिली. मी सुद्धा MBA चा विद्यार्थी आहे. 2000 सालचा पास होतो. काही नाही, अप्रतिम सिनेमा झाला. वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंग आम्ही यावेळी अवलंबलं. लीड मीडिया नावाची कंपनी आहे, विनोद सातव, अश्विनी तिरणीकर यांची. त्यांचा यात खूप सिंहाचा वाटा आहे या यशामध्ये. आणि यावेळी आम्ही फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर डिपेंड न राहता
ओव्हरसीजवर आणि ज्या खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये गावांमध्ये थिएटर्स नाहीये अशा गावांमध्ये आम्ही स्वतः प्रोजेक्टर घेऊन गेलो आणि 50-50 रुपयाचं तिकीट लावलं. त्यामुळं हे सगळं यश आहे. आणि त्याहून कळस चढवलं आमचे निर्माते कैलास वाणी यांनी. त्यांनी जे काही प्रॉफिट झालं 100 कोटी झालंय, त्यांचा खर्च जाऊन जे उरतील ते सर्व ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी डोनेट करतायत. त्यामुळे ही आजवरची या देशातली भारत देशातली पहिली घटना घडतीये या महाराष्ट्रात. एक मराठी माणूस, तो सुद्धा मूळचा शेतकरी कोपरगावचा, कैलास वाणी साहेब यांनी सर्व पैसे डोनेट केलेले आहेत. जय श्री मॅडम या, जुईली वाणी या जुईलीची इच्छा होती की मुलांचं शिक्षण सुरू राहतं अडचणीच्या काळात आणि मुलींचं थांबवलं जातं, घरातल्या मुलीचं थांबवलं जातं आणि मुलाचं शिक्षण कंटिन्यू करतात पैशाची चणचण असताना. म्हणून ज्या मुलींची शिक्षण अशा अडचणींमुळे थांबलीत ती या पैशातनं आम्ही पूर्ण करणार. सर्व पैसे स्वामींच्या चरणी अर्पण. धन्यवाद मंडळी. मी खूप बोललो असतो. जिम्मीजी बोला एक नंबर काम केलंय सर. विक्की माने तर चला मंडळी, शो चालूच आहेत. याच्यानंतर परत अर्ध्या तासाने जो शो आहे तो सुद्धा कोथरूडला हाऊसफुल आहे. स्वामींची कृपा. धन्यवाद. आज सगळी टीम हजर आहे आमची. आता हा हे दिवसा भेटणारा भास्कर. ये चलो नंतर ना काही